गुड मॉर्निंग स्टुडंट्स. युनिट 4 इलास्टिसिटीमध्ये आज आपण कॅन्टिलिव्हर स्टडी करणार आहोत. काल आपण पाहिलं होतं इलास्टिसिटीमध्ये आपण ट्विस्टिंग ऑफ अ सिलेंडर और सिलेंड्रिकल शेप्ड वायर काल आपण पाहिलं होतं. आज आपल्याला त्याचा पुढचा पार्ट आहे कॅन्टिलिव्हर. जसं आपण बेंडिंग ऑफ बीम पाहिलं किंवा बेंडिंग मोमेंट पाहिलं तसं कॅन्टिलिव्हर देखील आहे. बघू कॅन्टिलिव्हर म्हणजे काय. इट इज अ बीम फिक्स्ड हॉरिझॉन्टली ॲट वन एंड अँड लोडेड ॲट अदर एंड. समजा एक आपण या साईडला वॉल आहे, या वॉलला आपण एक बीम म्हणजे याचा अर्थ एक लोखंडाचा एक बार आपण चॉईस केला जो रेक्टँग्युलर शेप्ड आहे. तो हॉरिझॉन्टली असा आपण फिक्स केला. कशा पद्धतीनं तर त्या बारचा एक एंड या वॉलला फिक्स आहे आणि दुसरा एंड या ठिकाणी ओपन आहे आणि त्या ओपन एंडला आपण काय केलं, वेट अटॅच केलं किंवा लोड अटॅच केला. त्यावेळेस हा बार काय होईल, अशा प्रकारे बेंड होईल. बरोबर आहे. यालाच काय म्हणतो आपण, कॅन्टिलिव्हर असं म्हणतो. आपल्याला काय करायचं, यासाठीचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं टोटल डिप्रेशन जे काय असेल ते. इथं आपण काय म्हणू शकतो बघा, डिप्रेशन ॲट लोडेड एंड जे आहे इकडल्या बाजूला, त्यासाठी आपल्याला अगोदर इक्वेशन डिराईव्ह करत असताना पूर्ण त्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. इथं आपण काय सांगितलं सुरुवातीला, सपोज EF रिप्रेझेंट्स द न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द कॅन्टिलिव्हर ऑफ लेंथ L. काय कन्सिडर केलं आपण, कॅन्टिलिव्हर म्हणजे ही जे हा जो काय बीम आहे किंवा रॉड आहे याची लेंथ L आहे आणि EF रिप्रेझेंट करतो या डायग्राममध्ये. EF ही जी लाईन आहे ती काय रिप्रेझेंट करते, कॅन्टिलिव्हरला किंवा कॅन्टिलिव्हरचा न्यूट्रल ॲक्सिस रिप्रेझेंट करत आहे. जर समजा इथं लोड अटॅच केलेला नसता तर हा रॉड असा राहिला असता. बरोबर आहे. याची लेंथ किती आहे, L आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय कन्सिडर केलं की EF रिप्रेझेंट्स न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द कॅन्टिलिव्हर ऑफ लेंथ L फिक्स्ड ॲट द एंड E अँड लोडेड विथ लोड W ॲट F. बरोबर आहे. F या पॉईंटला आपण W एवढा लोड अटॅच केला आहे आणि E हा एंड कॅन्टिलिव्हरचा काय आहे, वॉलला फिक्स्ड आहे. नंतर आपण काय कन्सिडर केलं, लेट द एंड EF बी डिप्रेस टू द पोझिशन F डॅश अंडर द ॲक्शन ऑफ लोड. आता लोड अटॅच केल्यामुळं काय होईल, ही जी काय कॅन्टिलिव्हरची न्यूट्रल पोझिशन होती त्याच्यावरून तो मूव्ह झाला आणि इथं आला. म्हणजे F हा पॉईंट कुठं मूव्ह झाला, F डॅशला मूव्ह झाला. म्हणजे हे जे एंड होतं ते कुठं मूव्ह झालं, इथून इथपर्यंत मूव्ह झालं. बरोबर आहे. F डॅशला मूव्ह झालं. हे असं आपण कन्सिडर केलं. कशामुळे झालं असं, तर ड्यू टू ॲक्शन ऑफ लोड. पुढे काय कन्सिडर केलं आपण, कन्सिडर अ सेक्शन ऑफ द बीम ॲज ॲट P ॲट अ डिस्टन्स X. सेक्शन ऑफ द बीम कन्सिडर केला आपण ॲट P ॲट डिस्टन्स X फ्रॉम द फिक्स्ड एंड E. बरोबर आहे. आणि पुढे काय आणलं, देन मोमेंट ऑफ कपल ड्यू टू द लोड W इज गिवन बाय, किंवा असं म्हणू शकतो आपण, मोमेंट of the couple due to the load W काय असेल, W इंटू PF डॅश इथून इकडं. बरोबर आहे. PF डॅश आणि काय असेल ते W इंटू ही टोटल लेंथ L आहे, त्यातून X मायनस केला तर काय राहील, L मायनस X. बरोबर आहे. आता याच्यानंतर बघा, ॲज द पॉईंट F डॅश इज व्हेरी क्लोज टू PF डॅश, म्हणजे काय इज व्हेरी क्लोज टू F, म्हणजे हा आणि हा पॉईंट, या दोन पॉईंटमध्ये काय असं जास्त डिस्टन्स नाही. डायग्राममध्ये फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी डिस्टन्स दाखवलं आहे. ॲक्च्युअली हे दोन्ही पॉईंट एकमेकाच्या कसे आहे, दीज टू पॉईंट्स आर व्हेरी क्लोज. आणि पुढे काय म्हणलं आपण, PF डॅश इज ऑलमोस्ट परपेंडिक्युलर टू FW. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी PF डॅश हे जे येणार आहे हे कसं असेल, ऑलमोस्ट परपेंडिक्युलर टू FW. ही जी लाईन आहे याला ही लाईन कशी असेल, जवळपास परपेंडिक्युलरच असेल, कारण ह्या दोघांमध्ये डिस्टन्स जास्त नाही. कारण हे आता तुम्हाला समजावून जास्त डिस्टन्स दाखवलं आहे. ॲक्च्युअल हे तुम्हाला काढत असताना इथं असं काढायला पाहिजे होतं. म्हणजे हे दोन्ही कसं असेल, तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, PF डॅश हे कसं असेल, इथं परपेंडिक्युलर असेल FWला. बरोबर आहे. मग असं काय म्हणू शकतो आपण, द बीम इज इन इक्विब्रियम, द बेंडिंग कपल इज इक्वल टू द रिस्टोरिंग कपल. रिस्टोरिंग कपल इज गिवन बाय YI divided by R, where Y is the Young's modulus, R is the radius of curvature of the neutral axis at point P. बरोबर आहे. आणि I म्हणजे काय आहे, जिओमॅट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. कशाचा, तर त्या रॉडचा आहे. बरोबर आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो, मग
रिस्टोरिंग कपल इज इक्वल टू कपल ॲक्टिंग ऑन द बीम. बरोबर आहे. हे ॲक्ट होणारा कपल आहे आणि रिस्टोरिंग कपल. मग इथं काय होईल, ॲक्ट होणारा कपल इज इक्वल टू इक्विलिब्रियम पोझिशनला दोन्ही इक्वल असतात, W इंटू L मायनस एक्स इज इक्वल टू YI/R असेल. बरोबर आहे. मग इथं काय होईल, I/R इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी W इंटू L मायनस एक्स डिवायडेड बाय Y. बरोबर आहे. हे I/R ॲज इट इज, हे W इंटू L मायनस एक्स हे Y डिवाईडला आलं. याला असं लिहू शकतो आपण, इथं समजा आपण काहीच नाही म्हणजे इथं 1 I देखील आपण इथं खाली घेतला, Y इंटू I ॲज इट इज येईल. बरोबर आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. याच्यानंतर बघा, वी मूव्ह टुवर्ड द फिक्स्ड एंड E. जसं आपण एंड ईकडे मूव्ह होईल तसं काय दिसतंय, मोमेंट ऑफ द लोड इन्क्रीजेस. म्हणजे या ठिकाणी लोड जो आहे किंवा मोमेंट ऑफ लोड जो आहे ते काय होईल, इन्क्रीज होत जाईल. कारण तुम्ही बघा, दरवाजा ज्यावेळेस आपण समजा दरवाजाची हिंजेस इथं आहेत आणि हा दरवाजा आहे, इथं समजा आपण हँडल लावलेला असतं. बरोबर आहे. इथं आपण दरवाजाला धरून ओढतो किंवा बंद करतो, असं आपल्याला तेवढा फोर्स अप्लाय करावा लागत नाही. ज्यावेळेस इथलं जे हँडल आहे डोअर हँडल ते आपण इथं लावलं किंवा इथं लावलं तर काय होईल, जेवढं डोअर हँडल तुम्ही नियर द हिंजेस फिक्स करताल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी जास्त टॉर्क अप्लाय करावं लागेल, म्हणजे याचा अर्थ जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. तसं या ठिकाणी जसं आपण ई या एंडकडं मूव्ह होऊ तसं लोड काय होईल, इन्क्रीज होत जाईल. बरोबर आहे. हेन्स द रेडियस ऑफ कर्वेचर विल बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स अँड डिक्रीजेस ॲज वी मूव्ह टुवर्ड्स ई. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर कसं असेल, डिफरंट असेल. आणि जसं आपण ई या पॉईंटकडे मूव्ह होऊ तसं त्या ठिकाणी काय होईल, रेडियस ऑफ कर्वेचर काय होईल, डिक्रीज होत जाईल. बरोबर आहे. पुढे काय म्हणलं आपण, कन्सिडर अनदर पॉईंट Q. या ठिकाणी आणखीन एक पॉईंट आपण चॉईस केला, पॉईंट Q लाईंग व्हेरी क्लोज टू पॉईंट P, दॅट इज ॲट डिस्टन्स DX. P आणि Q मधलं डिस्टन्स किती आहे, DX आहे. Q इज व्हेरी क्लोज टू P असं आपण कन्सिडर केलं. मग काय होईल, रेडियस ऑफ कर्वेचर ॲट Q इज प्रॅक्टिकली द सेम ॲज DX इज व्हेरी स्मॉल. कारण या ठिकाणी जरी बघितलं आपण तर इथं पण रेडियस ऑफ कर्वेचर प्रॅक्टिकली कशी असेल, सेम असेल. कारण इथं जे DX डिस्टन्स आहे कसं आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू दिस टोटल डिस्टन्स. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं रेडियस ऑफ कर्वेचर जवळपास सेम असेल. मग इथं आपण म्हणू शकतो PQ इज इक्वल टू R असेल तर इथं आपण काय म्हणू शकतो, इंटू हे D थिटा. म्हणजे आपण काय लिहिलं त्या ठिकाणी, PQ म्हणजे काय आहे, आर्क लेंथ आहे. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल असतो. बरोबर आहे. इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी, DX येईल. कारण PQ आणि DX कसे आहेत, जवळपास इक्वल आहे. किंवा PQ म्हणजे काय डिस्टन्स कन्सिडर केलं आपण, DX असं कन्सिडर केलं आहे. देअरफॉर D थिटा इज इक्वल टू काय येईल, हे DX डिवायडेड बाय R. DX म्हणजेच काय आहे, जे आता आपण इथं डिराईव्ह केलेलं आहे, काय येईल त्या ठिकाणी W इंटू L मायनस एक्स डिवायडेड बाय Y इंटू I इंटू हे 1/R साठी आपण लिहित आहोत W इंटू L मायनस एक्स बाय Y इंटू I इंटू DX. बरोबर आहे. आता याच्यानंतर ड्रॉ टँजेंट्स. काय केलं आपण, ड्रॉ टँजेंट्स ॲट P अँड Q मीटिंग द व्हर्टिकल लाईन ॲट C अँड D. P पासून एक टँजंट काढली आहे आपण जी C या ठिकाणी भेटत आहे आणि Q पासून एक काढली ती D या ठिकाणी भेटत आहे. बरोबर आहे. देन द डिप्रेशन ऑफ Q बिलो P इज इव्हिडंटली गिवन बाय CD इज इक्वल टू DY इज इक्वल टू L मायनस एक्स इंटू D थिटा, वेअर D थिटा इज द अँगल बिटवीन द टू टँजंट्स. D थिटा काय आहे, इथं दाखवल्याप्रमाणे या दोन टँजंटमधला अँगल आहे D थिटा. मग इथं CD म्हणजे काय आहे, आर्क लेंथ आहे. बरोबर आहे. आर्क लेंथ इज इक्वल टू, समजा आपण त्या डिस्टन्सला कन्सिडर केलं, जसं इथं DX आहे तसं याला मी DY कन्सिडर केलं. बरोबर आहे. CD इज इक्वल टू DY त्याला कन्सिडर केलं इंटू हे डिस्टन्स काय आहे, L मायनस एक्स आहे. बरोबर, रेडियस असेल आणि इंटू अँगल काय आहे, D थिटा. म्हणजे आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. रेडियस किती आहे, L मायनस एक्स आहे, जे आपण कन्सिडर केली इथून इथपर्यंतची. बरोबर आहे. हा देखील पॉईंट हा पॉईंट जवळपास इथंच आहे. त्याच्यामुळे इथं हे जर डिस्टन्स किती असेल L मायनस एक्स आणि अँगल D थिटा, त्याच्यावर आपण हे इक्वेशन लिहिलं या ठिकाणी. आता पुढे बघा, बघा देअरफॉर DY इज इक्वल टू L मायनस एक्स इंटू W. इथं D थिटा आपलं काय आलं होतं, D थिटा इज इक्वल टू W इंटू L मायनस एक्स इंटू हे DX
डिवायडेड बाय वाय इंटू आय. बरोबर आहे. आता या इक्वेशन मी रिअरेंज करतो. काय येईल, dy इज इक्वल टू w डिवायडेड बाय वाय इंटू आय इंटू ब्रॅकेट काय येईल त्या ठिकाणी एल मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. आपल्याला काय करायचं आहे, टोटल डिप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फ्रॉम एफ टू एफ डॅश. मग इथं आपण काय म्हणू शकतो, इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन फ्रॉम 0 टू एल. कारण टोटल डिप्रेशन किती आहे, आपण इथून इथपर्यंत काढलं, इथून इथपर्यंत काढलं. आता टोटल डिप्रेशन किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टोटल डिप्रेशन किती झाले, एफ पासून एफ डॅशपर्यंत झाले. बरोबर आहे. आपण काय म्हणू शकतो, इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. बघा, इंटिग्रेटिंग अबाव इक्वेशन देअरफॉर टोटल डिप्रेशन एफ डॅश इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल ऑफ डब्ल्यू डिवायडेड बाय वाय इंटू आय इंटू एल मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. मग काय या ठिकाणी डब्ल्यू कॉन्स्टंट आहे, वेट. बरोबर आहे. नंतर यंग्स मॉडेल देखील कसा असेल, कॉन्स्टंट असेल. जिओमॅट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया देखील कॉन्स्टंट असेल, तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल काही या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये याला एक्सपांड केला आपण. बरोबर आहे. एल स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2LX बरोबर आहे इंटू डी एक्स. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हे फॉर्म्युला यूज करून आपण या ब्रॅकेटला एक्सपांड केलं. मग परत काय होईल, डब्ल्यू अपॉन वाय इंटू आय इंटू ब्रॅकेट काय होईल, मल्टिप्लिकेशन जर केलं आपण त्या ठिकाणी तर काय येईल त्या ठिकाणी एल स्क्वेअर एक्स प्लस याला एक्स कन्सिडर केला आपण, किंवा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल या ठिकाणी. त्याच्यामुळं काय झालं, इथं फक्त एक्स राहिलं. मग हे काय होईल, एल स्क्वेअर इंटू एक्स प्लस एक्स क्यूब, ह्याचं इंटिग्रेशन काय येईल एक्स क्यूब बाय 3. नंतर मायनस 2 एक्स स्क्वेअर बाय 2, कारण ह्याचं इंटिग्रेशन काय येईल एक्स स्क्वेअर बाय 2 येईल. बरोबर आहे. हे इथं काय होतं आहे, ज्यावेळेस इथं एल स्क्वेअर आहे, इंटिग्रेशन सगळ्यालाच आहे, एल स्क्वेअरला आहे, एक्स स्क्वेअरला आहे, मायनस 2LXला आहे. फक्त त्याला डी एक्स देखील डी एक्सनं आपल्याला त्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मग एल स्क्वेअर डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस 2LX डी एक्स. मग इथं काय होईल, एल स्क्वेअर डी एक्सचं इथं डी इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल, एल स्क्वेअर एक्स येईल. इथं काय होईल, इथं एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 येईल, आणि मायनस इथं काय येईल, एक्स स्क्वेअर बाय 2 येईल, बाकी 2L ॲज इट इज. असं आपण याला इंटिग्रेट केलं. आणि लिमिट काय आहे, लिमिट आहे 0 टू एल. लिमिट आहे 0 टू एल. आता ते लिमिट पुटअप केल्यानंतर काय येईल इक्वेशनमध्ये, इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय वाय इंटू आय. हे लिमिट जर पुटअप केलं आपण तर पहिले लिमिट काय आहे, एक्सच्या ठिकाणी एल ठेवा, एल स्क्वेअर इंटू एल क्यूब प्लस एल क्यूब बाय 3 मायनस हे 2L. बरोबर आहे. इथं काय आहे 2L आहे, आणि सॉरी इथं 2L इंटू काय या ठिकाणी एल क्यूब आहे, म्हणजे एल स्क्वेअर आहे. एल स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर, हे 2 and 2 गेट कॅन्सल, एल आणि एल स्क्वेअर काय येईल, एल क्यूब येईल. बरोबर आहे. मग इथं काय झालं, हे एल क्यूब आणि एल क्यूब कॅन्सल. काय आलं या ठिकाणी, WL क्यूब डिवायडेड बाय 3YI. हे तुमचं काय आलं, डिप्रेशन आलं, किंवा त्या ठिकाणी बेंडिंग आली. बरोबर आहे. डिप्रेशन ॲट द लोडेड एंड, हे असेल तुमचं फायनल एक्सप्रेशन, किंवा ह्याला म्हणू शकतो आपण टोटल डिप्रेशन. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू.